एकसंघ शिवसेनेची दोन शकले झाल्यापासून उद्धव ठाकरे यांना एकापाठोपाठ एक पराभवाचे धक्के बसतात। निष्ठावंतांनी साथ सोडून शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यानंतर लोकसभा आणि त्या पाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा अपयश आलं। आगामी काळामध्ये महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ठाकरे गटासाठी अत्यंत निर्णायक महत्त्वाची ठरणार आहे। गेली 25 ते 30 वर्ष महानगरपालिकेवर सत्ता गाजवणाऱ्या शिवसेनेचं या निवडणुकीत राजकीय भविष्य ठरू शकतं असं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले। 1997 ते 2022 पर्यंत सलग 25 वर्ष शिवसेनेने बृहन्मुंबई महानगरपालिकेवर निर्विवाद वर्चस्व ठेवलं आहे। पण पक्षाची फूट झाल्यापासून एक एक करत माजी नगरसेवक ठाकरे गटाची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतात। 2017 ते 2022 या अलीकडच्या काळात 50% नगरसेवक ठाकरेंच्या पक्षातून बाहेर पडले। दुसरीकडे ठाकरेंनी उरलेल्या माजी नगरसेवकांची एकही बैठक गेल्या वर्षभरात घेतलेली नाहीये आणि त्यामुळे देखील हे नगरसेवक नाराज असल्याची चर्चा आहे। त्यामुळे ठाकरे गटाच्या नेतृत्वातील शिवसेनेत अनिश्चिततेची भावना आता दिसून येते। त्याचा शिंदे गटाकडे शिवसेनेचं अधिकृत धनुष्यबाण आणि पक्षाचं नाव वापरण्याचा अधिकार आहे। त्यामुळे या BMCवर नेमका कोणाचा झेंडा फडकणार हे पाहणं महत्त्वाचं असेल।